नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की जे लोक नियमितपणे देवपूजा करतात, पूजा पाठ करतात, जप होम तप जे पण काही करतात ते लोक दुःखी का असतात? त्यांना मनामध्ये शांतता का लाभत नाही? तर खरंच असं असतं का? तर तेच आपण आज बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। जे लोक मनोभावे देवतांची पूजा अर्चना करतात, जप होम तप रोजचं नामजप गुरुचं नामस्मरण नियमितपणे करतात, ते लोक दुःखांना आमंत्रण देत असतात। का बरं असं होतं? तर आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला सुख दुःख हे जीवनामध्ये येत राहतात। आपण जे कर्म पूर्वी केलेले असतात त्या कर्मांप्रमाणे आपल्याला सुख आणि दुःख आपल्या वाट्याला येत राहतं। आता प्रत्येकाला हे सुख आणि दुःख भोगावेच लागतात। दुःख तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत भोगावं लागतं। जर गुरुची उपासना तुम्ही करत असता तर त्याची तीव्रता, दुःखाची तीव्रता जी असते ती कमी प्रमाणात होते आणि सुख ज्याप्रमाणे तुमचे कर्म असतात त्याप्रमाणे तुम्हाला मिळतं। परंतु जप करणारे लोक, नियमित पूजा अर्चना करणाऱ्या लोकांना जीवनामध्ये दुःख संकट का असतात? तर ज्या वेळेला तुम्ही देवाचं नाव घ्यायला सुरुवात करतात, देवाचं नामस्मरण करतात, पूजा अर्चना करतात, देवाची प्रार्थना करतात की माझ्या जीवनामध्ये सुख आलं पाहिजे, आनंद आला पाहिजे, तुमचं जे पण काही मागणं तुम्ही देवाला मागतात त्यावेळेला काय होतं माहिती का तुम्हाला? की त्या वेळेला आपल्या जीवनामध्ये जे पण नियमाप्रमाणे दुःख लिहिलेलं असतं ते तीव्र गतीने यायला सुरुवात होतं। म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जास्त गतीने संकट यायला सुरुवात होतात, दुःख यायला सुरुवात होतं। सगळ्या प्रकारे सगळ्या बाजूंनी तुम्ही घेरले दुःखाने असं तुम्हाला वाटायला लागतं। मग असं का होतं की ते जे दुःख असतात जे हळूहळू तुमच्या जीवनामध्ये येणारे असतात ते फास्ट येऊन जातात की ते फटाफट तुम्ही भोगतात आणि देव तुम्हाला त्या संकटातून ताबडतोब मुक्त सुद्धा करून टाकतो। म्हणजे त्या उपासनेमुळे काय होतं की ते आपले संकट, आपले जे दुःख असतात ते जळून भस्मीभूत होऊन जातात आणि त्यानंतर तुम्हाला सुखाची झुळूक तुमच्या आयुष्यामध्ये येते। त्यानंतर जे सुख तुम्हाला मिळतं ना ते आयुष्यभर आणि चिरकाळ असं टिकणार असतं। म्हणून नेहमी देव उपासना करत राहा, देवतांचं नाव घेत राहा की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे आयुष्यभर येणारे दुःख संकट असतील ते पटापट येऊन मोकळे होऊन जातील आणि त्यानंतरचं जीवन बघा, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद राहील। म्हणूनच देवाचं नाव घेत राहा। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।